ते सामूहिक आमरण उपोषण असणार आहे. आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही. साखळी पण नाही आणि कोणतंच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही. एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे. शेवटी काय असतं बघा, त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं. आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकरं मोठं करावं लागणार आहे. त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा सुपडा साफ करा असं आवाहन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी केलं होतं. निवडणुकीत उतरण्याची देखील तुम्ही तयारी केली होती, परंतु काही समीकरण जुळली नाही म्हणून त्यामुळे उतरलं नाही. परंतु कुठेतरी आरक्षणाला विरोध करणारेच पुन्हा एकदा आता सत्तेवर बसले. जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा. म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय. हे बघा, मी काय समाजाला सांगितलं, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्या पाठीशी, आणि माझा समाजही कधी बदलला नाही. तोही माझ्या पाठीशी ठामी, मी त्यांच्या पाठीशी ठामी. पहिल्यांदा तेच होते, आता तेच आहेत. आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी आलं तरी. मी तर याच्या अगोदरच 8-15 दिवसापूर्वी सांगितलं होतं, कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. आम्ही सज्जत नाही, येऊ दे ना कुणी बी. तीच सासू आहे, पहिलीच होती, खंदोशी होती तीच आहे. कोणा तिला काय होतं, काय करते ती. आम्ही वोट निलावायला बारेत. मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही. फक्त एकच सांगतो, शांततेतच शांततेत राहून द्यायचं. पुन्हा आले आणि वळवळ करतात, दहशत करताल, दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात, तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल. तुम्हाला वाटणार 5 वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही. मध्ये सुद्धा पडत असतं. हो, मराठ्यांच्या नादी नाही लागायचं. मराठ्याला उलट सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आता राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे, चर्चेत आहे. खर तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं. कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची, ते जर मुख्यमंत्री झाले तर? दिशा काय? आम्हाला काहीच अवघड वाटत नाही. आम्ही मराठी यांना लय वेळ उकळून पेलेले. आता ते आले काय हे आले काय, आम्हाला लढावंच लागलं असतं ना. हे तर अंतिम सत्य होतं. पुन्हा तेच आहेत ते, पुन्हा आता आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार. हो दे, चलू दे. कोण काय करतंय आणि कोणात किती दम आहे आम्हाला चांगला माहिती. तुम्हाला एक सांगतो, फक्त मराठ्यांशी बेमानी त्यांनी करायची नाही. शेवटी मराठ्याशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. ती असो नाही तर हे असो. मराठ्यांनी दोघांचं पण काम केलंय. जे पळलाय त्याचंही केलेलं असणार आहे, जे निवडून आला त्याचंही केलेलं असणार आहे. दोघांनी मराठ्यांच्या मदतीला यायचं. दोघांनी एक माज आणायचा नाही. मी जाहीरपणानं या प्रेसच्या बांधवाच्या माध्यमातून बीड नगरीतून सांगतो, दोघांनी माज आल्यासारखं करायचं नाही. निवडून येणारा म्हणून आता बदला घेऊ ताण देणाराला, आणि पडणारा म्हणून आता आपण मागा लागू. तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं बंद करायचं. बदला घेऊन बघून फेगून काही बघत नाही कुणी. जर का कोणत्या एखाद्या मतदारसंघात बघायचा प्रयत्न केला ना, पुऱ्या राज्यातले मराठी आणि तो आहे तिथं, हे ध्यानात ठेव, मराठ्यावर माझ्या अजिबात कुणी दडपण आणायचं नाही. लोकशाहीप्रमाणे त्यांनी काम केलंय, तुम्हीही काम केलंय. दोघांनाही मदत झाली. दोघांनी आता मराठ्यांच्या मदतीला मागण्याला उभा राहायचं. दोघांनी पण पारडेले म्हणायचं नाही आता मी पडून घेतलं कवडलो. ते का मूर्ख नाही तुला काम करणारे मराठ्यांच्या लोक. तू घरात दडून बसशील. पडणारा म्हणून आता 5 वर्षांनी गरज लागेल मला. ती निवडून आल्याला बी म्हणून मला आता 5 वर्षांनी गरज लागणार आहे. आता मला काही गरज नाही. गचुऱ्याला धरून घराच्या बाहेर आणतील मराठी. तुला मागण्यासाठी पळावं लागणार आहे. आता तुला त्यांच्या मदतीला पळावं लागणार आहे. आणि मराठ्यांना सांगतो, आपण मैदानातच नव्हतो. आपण मैदानात होतो त्याच टायमात झटका दाखवल्या. हे आता शेंबडे सुंबडे पळते थोडेफार. कोणी म्हणताय आमचा पॅटर्न, कोणी म्हणताय आमका याच्यामुळे आलं त्याचा. तो हा पॅटर्न कोणाचा प्रचार केला, तो हा पॅटर्नने आलंय कोण निवडून, कोणाचा पाळणा लुटी तू. हे शेंबडे सुंबडे हे मध्ये पळत येतं, हे लाळ घोटे, आणि म्हणतात आमच्या पॅटर्नमुळे आमका झालं, तमक्या पॅटर्नमुळे तमका झालं, आणि महा फॅक्टर म्हणजे जरांगी फॅक्टर फेल झाला. म्हणजे तू काय, तू बुद्धी आहे, एक निर्बुद्धी आहे का तू? तू काय एखाद्या बार मसडीचा पेत होता का मूत? तुला काय अक्कल आहे पिक्कल नावाची गोष्ट आहे का नाही? एवढे मोठे काही काही विश्लेषक प्रसिद्ध प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलवरती बसते, ते बोलवते ती इमानदारीने. तिथं वेगळ्या शेंगा आणतात. आमचा पॅटर्न जरांगी फॅक्टर फेल गेला. अरे मी मैदानात नव्हतो, मराठा नव्हता. जेव्हा मी मैदानात होतो ना, पाणीच पाहिजे. आणि उद्याचा दिवस पुन्हा आमचा आहे, ते डोक्यात आणू नको. आणि खाली लिहिते 2-4 टकोजीचे फोटो टाकीते, 5-6 जणांची वर आलेत बळत बळत मराठ्याच्या जीवर निवडून आलेत, आणि वर टाकीते खाली लिहिते आमका आमका पॅटर्न. तो प्रचार कोणाचा केलाय? तो हे किती आलेत राज्यात?
त्यांचे डिपॉझिट जप्त झाले ते बघ. आणि इकडे दुसऱ्याच कशाला राहणार तू? मी तर बाहेर पडलो असतो ना, 80-90ला बुक्काच लावला असता, पण आम्हाला काही उपयोगच नव्हता. कारण माझा सोपडा साप कधी, तुमचा मोगाचा प्रश्न होता, मी सोपडा साप कधी, आम्हाला दोघं माहित होते दोघं कामाचे नाही, त्याच्यामुळे आम्हाला आमचेच द्यायचे होते. पण आमचं समीकरण हुकलं. त्यामुळे मी 3 तारखेला सांगितलं होतं पाठ, म्हणजे 4 तारखेला सकाळी सुद्धा सांगितलं होतं, दोनदा सांगितलं की मी राज्यात कुठं जाणार नाही, कुठंच गेलो नाही. मी माझ्या शब्दावर खरा भरलो. माझा समाज मालक आहे, समाजाला मतदानात मालक ठेवलं मराठ्यांशिवाय. मग मराठा मालक ठेवलं तर त्यांनी मतदान केलं. मी मूर्ख नाही आहे दादा. समाजाला मायबाप मानतो आणि मुलगा म्हणून कोणातरी दावणीला बांधील. मी तो मायबाप समाज कोणाच्या दावणीला बांधलेला. त्यांना मोकळं ठेवलं, ते मालक ठेवलं, बाप तेवचे या राज्याचा. त्यांना ठेवलं, त्यांना ज्याला मतदान करायचं त्यांना केलंय. जे निवडून यायचे आले, जे पडायचे ते पडले. आम्हाला काय सुख दुःख घेण्याचं का सोयी सुद्धा घे नाही का? आणि मैदानातच नाही म्हणलं, आणि मी कोण रुसणार आहे? म्हणजे एक कोण सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा, आणि दुसरी कोण रुस होतो, कोणचं पोरग मग मी असलं. त्यामुळं समाजाच्या हातात दिलं होतं सगळं. समाजाने जे त्यांना योग्य वाटलं ते केलं. पण या राज्यात मराठ्यांशिवाय कोणी सत्तेत बसू शकत नाही. त्यामुळं माझं ते यायचं नाही, मराठ्यांशी बेमानी करायची नाही, मराठ्यांच्या मागण्या मान्य करायच्या नसता मुंटकावर बसलोच म्हणायचं तुमच्या. सामूहिक आमरण उपोषण सुरू. दादा हट्टे साहेबांनी जिथं सभा घेतल्या सगळे उमेदवार पडले, तरी पण म्हणतात माझ्यामुळे 250 आले. नाही, मी कोणाचं नाव नाही घेत. हैदराबाद कारण काय असतं, ज्याला विरोधक नाही मानत त्याला बोलत नाही. विरोधक मानल्यावर देखील काच. आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हैदराबाद गॅझेट हे लागू केलं जाईल अशी चर्चा होती. त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि सरकार जर त्या संदर्भात काम करण्यासाठी इच्छुक असेल तर किती दिवसात ते काम होऊ शकतं? सगळंच लागणार आहे. 3ही गॅजेट हैदराबाद सह सगळे स्वरीच अंमलबजावणी. पण 2004चा GR सुद्धा कुणबी आणि मराठा एकच आहे हे सुद्धा. केसेस पण जेवढ्या काय सरकारकडे मागण्या दिल्या त्या सगळ्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पण पाहिजे. आणि हे नाही केलं तर मात्र आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे. देशात असं उपोषण पुन्हा झालं नसेल, सरकारचं डोकं बंद पाडणार, 100% डोकं बंद पाडणार. यांना चारी ताळात कोणी नाही ठेवणार. सत्ता आली म्हणून काय झालं? पहिले तेच होते, थोडे होते पहिले त्यांचे. म्हणजे काय अधिकार कमी आहेत का? मग सत्तेवर बसलेच ना, अधिकार तेवढेच होते, थोडे असले तरी. आता लय मोठे आलेत, मग अधिकार लय मोठे दिले काय? सत्ताच आहे ना. त्या टायमाला बी आम्ही त्याला पालतं उलतं घेतलं. जन चळवळी ती जिवंत राहिली पाहिजे. गोरगरीब मराठा संकटात सापडण्या पाहिजे, ही भूमिका माझी होती, ती मी पुरेपूर पार पाडलेली. मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलाय पाठी. मराठ्यांचा रुबाब हाय तसाच ठेवलेला. उलची बी रुतबा त्यांचा कमी होऊ दिला नाही, थोडा सुद्धा. खाली मान घालून चालायचं कामच नाही ठेवलं मराठ्यांना. आणि मराठ्यांना सांगतो, कोणी पडून येते निवडून येऊ, कच रोडने चालायचं छाताड काढून. आपण मैदानातच नव्हतो. ज्याला खुमखुमी दाखवतो मग पुढं आले तर किती वट टंबळे. कुणी 5,000 आले, कुणी 15,000 आले, कुणी 20,000 आले. आले तरी काय, एक राऊंड आणला असता ना, सगळे उलटे पालटे करून टाकले असते. पण आमचं समीकरण जुळलं नाही, हे कोणीच कामाचं नव्हतं. हे काय आज बोलतो का निवडून आल्यावर? मी आधी सुद्धा बोललो होतो. मला आंदोलन करावंच लागलं असतं, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागला असता. आता ते आले, त्यांनी आमच्या मागण्या मंजूर करायच्या. आणि मराठ्यांनी सुद्धा ज्यांनी ज्याला मतदान केलंय ना, त्याला सांगायचं रस्त्यावर वय ते पडलेला असं निवडून आलेला असं, चल आमच्या लेकरा, आता तो लेकरात काले झाला, आमच्या लेकराच्या मागण्यासाठी चल. मी तर आहेच खंबीर. आणि कोणी काळजी करायची नाही. महाराष्ट्रात कोणचा निवडून आलेला आमदार त्रास देतोय, पडलेला त्रास देतोय ना, एक जीवन राहायचं सगळ्यांना मराठी. तो का बाप नाही आपला. अजिबात कोणाच्या दहशती द्यायचं नाही, भ्यायचं काही कारण नाही. लय शानपणा करीत असला ना, पुऱ्या राज्यातलेच मराठी तिथं जाऊ. इथं मराठ्यांना कुठेही धक्का लागणार नाही, त्याला त्रास होणार नाही, ही जबाबदारी आपण एकमेकाची घेऊ. मराठ्यांनी दहशत मुक्त राहायचं, कोणाची पण सत्ता येऊ दे. 2019च्या तुलनेमध्ये या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढलेली आहे. याकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात? आणि अपेक्षा निश्चितच समाजाची वाढलेली आहे. काय अपेक्षा करता त्यांच्याकडून? नाही, आता आपण जर त्याच्यात असतो तर अपेक्षा ठेवली असती. म्हणजे दोघांकडे बी आपण मैदानातच नाही येत. आमचा जनचळवळी, मी जनचळवळीतून मिळतो. हे बघा दादा, काही दिवसांनी समाजाला कळलं, त्यात तुम्ही बोलायलाच लावलं मला. मी किती करून ठेवलंय समाजासाठी हे माझ्या समाजाला थोड्या दिवसात कळलं. हो, इतकी आयुष्याची शिदोरी बांधून ठेवली दिली नाही मी त्यांना, हो, की त्यांच्या लेकराला कधीच कमी पडणार. मग तो काय भाजपचा मराठा असू दे, नाही तर काँग्रेसचा असू दे, शिवसेनेचा असू दे, नाही तर राष्ट्रवादीचा असू दे, नाही तर काँग्रेसचा असू दे, नसता तो शेतकरी मराठा असू. हो, मी इतकं काय करून ठेवलं माझ्या मराठा समाजासाठी, त्यांना पिढ्यांना पार ती शिदोरी पुरवली.
आणि आणखीन मी करून ठेवणार आहे. त्यामुळे तर माझा मराठा समाज माझ्यावर नाराज होत नाही. मी योग्य वेळी योग्य निर्णय समाजासाठी घेतो. कधी पण माझा समाज मला कधी कमजोर होऊ द्यायचा नव्हता. त्याला खूप काय द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप काही करून ठेवलंय. जे कोणी एका अर्धीचा फुकणीचा असेल ना, त्याला वाटत असेल, पण त्यालाही काही नाराजी काही असेल ना, तर त्यालाही काही दिवसांनी कळत या माणसानं समाजासाठी किती मोठं काही काम करून ठेवलं. मराठींची एकजूट सुद्धा करून ठेवली, आरक्षण पण करून ठेवलंय. अनेक खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांच्या हिताची मी करून ठेवणार आहे खूप. म्हणून तर माझा समाज एका हाकेवरती उभा राहतोय. आणि आत्ताच सांगितलंय मला, काल परवापासून फोन येते सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची सुद्धा. ते म्हणजे झालं गेलं ते, आता लढाई सुरू आपली, आम्ही सज्ज आहेत. म्हणजे याच्यात लक्षात येतं हे सरकारची पुन्हा जिरू शकते. ही शांत आहे, मराठा समाज शांत आहे, त्याला शांत राहू दिलं पाहिजे. लय डावची केली ना ते कोणाच्या बापाला भेट नसतं. मग सरकारण फारकारण हे असले किती पायाखाली तुडीच आहे. म्हणजे पहिलीच भूमिका जर सरकारची राहिली तर आरक्षणासंदर्भात आधी तो राहू द्या, तर राहिल्यावर कळलं ना. राहू द्या तर कळू द्या ना मला, कसं कोण येतोय, काय येतोय, कसला येतोय. एकदा आम्ही सगळे बघितलेले, कोण कसे आहेत, काय आहेत, आधीच माहीत झाली. हा थोडी खंदूशी आहे सासू, थोडी तिला पहिल्यापासून खड्या करायची सवय आहे. काड्या टोची ती इकडून तिकडं, त्याला ठेप्याला आणतो आम्ही. हे सगळे मराठी त्याला ठेप्याला आणतात बरोबर. दादा, एक शेवट- बीडमध्ये संदीप क्षीरसागर निवडून आले आणि त्या शेवटला जिंकल्यावर ते म्हणले मला जरांगे पाटलांचा आशीर्वाद होता. याच्यावर आपण काय बोलतो? अरे मी काय सांगितलं, मी मैदानात नव्हतो. मी मैदानात नव्हतो, ज्याचा त्याचा मोठेपणा असतो, परंतु मी मैदानात नव्हतो. माझा समाज मैदानात नव्हता. त्यामुळं कोणी निवडून आला म्हणून तिथं छाती पडायची आणि कोणी पळला आणि तिथं मागं घ्यायचं, असा धंदा मी करत नाही. ओपन असतं आपलं कार्यक्रम, कारण सगळं खुल्लम खुल्ला. उगं ते अंधारात येगळं, पोटात येगळं, वाटात येगळं. मी सभा घेतली की तो पडलाच पाहिजे, आपला असा दणका असतो. मला लहानपणापासून मला अपयश आलेलं नाही. आपला दणका वेगळा आहे. आपण मुघम उड्या टाकीत नाही. मी गटकाळायला लागलो, मी समाज बी गटकळीत नसतो. काहीतरी काय म्हणून त्याला, ती एक भाप असती, एक मस्ती असती. त्यावेळेचं काय असतं, त्याला काय म्हणून आपण, गुरमी असती एक. त्या निवडणुकीच्या काळात काही धुंदीत असतो माणूस, काही सुचतच नाही. ते धुंदच वेगळी असते. मी धुंदीत नाही जगत. ते तात्पुरती धुंद दिसती आणि ते लोक दिसले की ते माणूस धुंदी जातो. समाजाला विचारित नाही, मित्राला विचारित नाही, जवळच्याला विचारित नाही, लांबच्याला विचारत नाही. धुंद बेकार असते. मी धुंदीत कधीच जगत नाही. धुंदीत माझ्या समाजाचं वाटलं झालं असतं. समाजाचा गोतवाळा जमलाय म्हणून कुठंतरी एका जातीवर लोक उभा करायचे, पाडायचे आणि समाज संकटात उभा करायचं, हे मी कधीच होऊ देत नाही आणि कधी जीवनात होऊ नाही देणार नाही. मी खूप काही पिढ्याना पारच्या शिदोऱ्या समाजाच्या लेकराला उडणार नाही, ती एवढ्याला करून ठेवणार आहे त्यांच्या. फक्त माझ्या शरीराने साथ द्यावा आणि माझ्या समाजाने मला आशीर्वाद द्यावा. बस मी फक्त मधी जाऊ नये. शरीर मला साथ देत नाही म्हणून माझी काहीच अपेक्षा नाही देवाकडे सुद्धा. मी समाजाला असं आयुष्याचं पिढ्यांना पारचं पुरण एवढी शिदोरी मोठी करून ठेवणार. त्यांना असं वाटेल की ह्या माणसानं आपल्याला खूप काही करून ठेवलं. माझ्या गोर गरीब काम करणाऱ्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कंपन्यांत नोकरी असणाऱ्यांना, पोलीसमध्ये असणाऱ्यांना, महसूलमध्ये असणारे डॉक्टर, वकील, हे माझे गोरगरीब शेतकरी मराठे, यांना असं वाटलं पाहिजे की या लेकरानं खूप काही करून ठेवलं आपल्यासाठी. फक्त माझ्या शरीरानं मला साथ दिली पाहिजे. माझ्या देवाकडे एवढीच विनंती, कारण मी फक्त अर्धवट जाऊ नये. शेवटचा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात, ह्या हालचाली पूर्ण सध्या सुरू आहेत, ते होतील. परंतु या दरम्यान जरांगे पाटलांची मुख्य भूमिका आणि मराठा समाजाची मुख्य भूमिका नेमकी काय असणार आहे? ते सरकार स्थापन झालं तर आता निवडणूक झाली गेली, विषय संपला. ते मराठ्यांनी पटापट डोक्यातून काढून टाकायचं. कोण पडला काय निवडून आला काय, सुतक पाडल्यासारखं वागायचं नाही. आपल्याला काय सुतक आहे, कोणी पडला काय निवडून. आता त्यांचा विषय संपला. तुम्ही त्यांना मोठं केलं. कोणी आमदार झाला, कोणी मंत्री होईल, कोणी काय व्हायचं होईल, ज्याला मिळालं. आता तुमचं काय, तुमच्या लेकराचं काय, तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय, तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय. आता आरक्षणाचं बघायचं. सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणाने सांगतो, तुम्हाला हात जोडतो, आता तुमच्या लेकराचं बघा. आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी, कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय, त्याला नोकर भरत्या निघणार आहेत, तिथं प्रमाणपत्र पाहिजे, त्याला आरक्षणाची गरज आहे. त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला MD व्हायचंय, MBBS व्हायचंय, BHMS व्हायचंय, त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय, त्याला कलेक्टर व्हायचंय, त्याला तहसीलदार व्हायचंय, त्याला आरोग्य अधिकारी व्हायचंय, त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय, त्याला PSI व्हायचंय, त्याला IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला अनेक क्षेत्रात जायचंय, त्याला परदेशात शिकायला जायचंय. त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे. यांना दिलं आता तुम्ही. आता डोक्यातून खूळ काढा, पागलपणा करू नका. कोणता नेता फेता मंत्री काय झाला, आमदार काय झाला, गुलालात नाचू नका. तो नाचून देईल, येणार नाही मदतीला. तुमचं लेकरू तुमच्या मदतीला येईल.
त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे, उद्या भरत्या निघणार आहे. त्या आरक्षणासाठी तुटून पडा. पक्षातले ज्याला ज्याला मतदान केलंय त्यालाही सांगा आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय. मग तो भाजपचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असेल. मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा. घराघरातले मराठी तिकडे आहे. कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं, कामं उरकून घ्यायचं. अर्ध्या लोकांनी आपण शेतकरी आहेत शेतात राहायचं, अर्ध्या लोकांनी अंतरवाली. काय होत नाही, 10-15 दिवस काम बुडालेली. सगळेच आमरण उपोषणाला बसू. उपोषण किती दिवस चालणार आहे? जवळ देत नाहीत तवर, आम्ही जवळ मरत नाहीत तवर. ठाम आहे. गमून नाही ठाम, कोणत्या दिवशी ठाम नाही मी. आंदोलन अंतरवलीच राहणार. अंतरवालीतच आणि घराघरातल्या मराठ्यांनी यायचं. मरुस तर उठायचं नाही कोणी. जातात तुम्ही उठत नाही मी उठत नाही, चलन देऊ बघू कसं काय आपल्याला आरक्षण देत नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.